दुपारची वेळ होती, पाऊस येत होता, जास्त म्हणजे जोरात पाऊस आलेला होता. आता म्हणजे 4-5 दिवस झाले ऊनच पडत नाही. कपडे वाळण्याची कपडे वाळत घालायला खूप इकडे टाक तिकडे टाक होतं. तर चला आता पावसाळाच आहे तर पाऊस तर रोजचा आहेच. तिकडे ना सौरभ भाऊ बाहेर गेला होता मावशीकडे, त्यामुळे तिकडे उभा होता. त्यानंतरचा पुढे व्हिडिओ बघत राहा. चला हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंना. तर दुपारी सायंकाळी व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आहे आणि सईचा भाऊ मस्त खेळत आहे. मम्मी आत्ताच भाजीपाला करून आली. पावसात ओली झाली. साड्यांचा लाईव्ह होता ना मालिकी साडी कलेक्शनवर, त्याच्यामुळं आज लाईव्हला वेळ झाला ना, तर आता बघू उद्या लवकर यायचा प्रयत्न करणार आहे लाईव्ह. ज्या काही जॉईन नाही झाले त्यांनी नक्की लाईव्हला जॉईन व्हा. साड्या खूप छान दाखवलाय आजच्या पण कलेक्शन बघा, खूप छान आहे. आणि पाऊस घराच्या बाहेर निघताना पाऊस नव्हता, बाहेर गेलेला पाऊस आला. म्हणजे इतका पाऊस आलाय म्हणजे आणि बाहेर गेलो भाजीपाला घ्यायला गेलो, पुरा पाऊस, केस कोरडे केले आताच. आणि असं झालं होतं आले मी बाजारात, इतका पाऊस होता. भाजीपाला भेटला का? पण भेटला आता. मेथीची भाजी, कोथिंबीर, मिरच्या, म्हटले मेन वस्तू भेटलाय. बाकी जवळ मेन भेटलं का मग काही नाही, आज उपवास सोडायला लागेल ना. आणि कालचा व्हिडिओ टाकला होता आपलं बाळाचं नाव काय ठेवायचं. बऱ्याच साईडनी खूप छान नावं सुचवले, खूप कमेंट केल्या होत्या आणि खरंच सगळ्या त्यांनी नाव सुचवले, खूप छान होते. तर आता आपण बाळाचं नाव ही लवकरच ठेवू, काय ठेवू. तर सगळ्या त्यांची नावं खूप छान छान मस्त होते. तर तुम्हाला मी लवकरच सांगेल. आता घरामध्ये सगळ्यांना विचारेल आणि मग सांगेल. तर बऱ्याच ताई बोलल्या की तुम्ही गुरुंकडून एखादं अक्षर काढून आणा, त्यावरून ठेवा. मग आता गुरुंकडं ही जाऊ बघू आणि त्यानंतर मग तुम्हाला मी सांगेलच लवकर. आणि सगळ्या त्यांनी खूप छान कमेंट, खूप छान आपल्या बाळाला नाव सुचवले. खरंच सगळ्या त्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि त्यापैकी आपण एखादं नाव ठेवणारच आहे. साईला मी सांगितलं. सगळ्या त्यांनी काय काय नाव, साई नाव, बऱ्याच त्यांनी साई नाव सांगितलं. साई आपण मावशीच्या मुलाचं नाव पण साई आहे ना, त्यामुळे मग साई म्हटले, कारण तो आहे आणि त्याच्या मामाचंच नाव साई आहे. तर म्हटले आपण बाळाचं नाव, नाही तर साई खरंच खूप छान होतं, पण म्हटलं त्याच्या मामाचंच नाव साई आहे असं. तर अजून खूप छान केलेले आहे. तर आपण बघू आणि लवकरच तुम्हाला सांगेल बाळाचं नाव. आपलं बाळ पण आता 1 महिन्याचं होईल, तर बाळ पण लवकर दाखवेल. हो तुझा व्हिडिओ घेते. सई म्हणते माझा व्हिडिओ घे, सगळ्या ताईंना मी दाखवते. सईना मस्त बाळासोबत गप्पा मारत असते, तिच्या गप्पा मारण्याचं मस्त चालू असतं. चला तर व्हिडिओज कंटिन्यू बघा. तर बऱ्याच ताई म्हणतात जास्त बोलू नको. बोलत नाही मी दुपारी ना, थोडासा आरामच करत असते. आजच लाईव्हला गेले होते थोड्या वेळेसाठी, थोड्याच्या बोलले सगळ्या ताईंशी, म्हणजे छान वाटतं. एकाच रूममध्ये राहून थोडी कंटाळली होती. म्हणते चला थोडंसं जाऊ. आणि झोपते मी, दुपारी झोपते, सकाळीही लेट उठते. रात्रीही आपलं बाळ थोडंसं जागं असतं, पण दिवसभर सकाळी लेट उठते. दिवसभरही माझा आराम असतो, खूप आराम होतो. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा सईचा भाऊन सई मस्तपैकी खेळत आहे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल करते. नको सई असं नाही करायचं. त्याच्यासोबत लांबून गप्पा मारायच्या मस्त. हे बघा बाळाची झोळी. तर आता उठलेला आहे, मस्त खेळतोय सई सोबत. सई बसलेली असते, तिच्या गप्पा चालू. सई तू गप्पा मारून दाखव कशी गप्पा मारते. सईला भाऊ पाहिजे होतं का ग सई? आता मुलगी पाहिजे. मामीला मुलगी पाहिजे का? हे बाई छोटा भीम म्हणते. सई एक नाव सुचवते. आणि हे बघा माझं रूम पूर्णपणे असा एकदम पॅक असतो. इकडे आपल्या बाळाचे वगैरे सुकवण्यासाठी, कारण बाहेर खूप पाऊस आला होता. आणि इकडे पण हा दरवाजा आहे ना, तो पूर्णपणे बंदच असतो. हे बघा पूर्णपणे बंद असतो. आणि इकडे दिवाण वगैरे, असा माझा बेडरूम. आज काय स्वयंपाक करताय? डाळ भात. डाळ झाली आहे, भात होतोय. इकडे वांगे बटाटा. मम्मीची ऑर्डर घेणं चालू आहे.
सारखे पूजाने दुकानावर घेतले तेच मागताय काही. पण आता ऑर्डर देऊ पण 10-12 दिवस तर लागणार आहे ऑर्डर यायला. आम्ही म्हणजे ते पॅटर्न आहे ना आम्ही अचानक उचललं. सगळ्या त्यांना केस आवडलाय तर येणार आहे. आणि आता आहे ना हे पॅटर्न पण संपल्याचं समय आपला फक्त 2 ते 3 पीस राहिले होते. आता हे तर सगळं कालच्या लाईव्ह मी सगळं संपून टाकले आपलं. हा तू अभ्यास कर बाय, अभ्यास कर अभ्यास. चला तर इकडे आहे ना आज चतुर्थी होती तर मोदक करायचे होते मस्त ओल्या खोबऱ्याचे. ओलं खोबरं घेतलेलं आहे ते किसलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स आणि आपले गूळ घेतलेलं आहे. मस्त गूळ घालून करायचे होते. थोडेसे मनुके घेतले. आता कढईमध्ये थोडं साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आहे ना ड्रायफ्रूट आणि आपलं मनुके वगैरे थोडेसे परतून घेतील. त्यानंतर त्यामध्ये मस्त खोबरंही ॲड करतील, तेही छान मस्त परतून घेतील. त्यानंतर गूळ ॲड करतील. छान मस्त गूळ मेल्ट होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं. खूप छान मस्त सारण होतं. पुढे तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही बघत राहा. खूप छान झाले होते मोदक. आणि आपण म्हणजे गव्हाचंही पीठ मळून करू शकतो. आज आम्ही मस्त मैदा म्हणजे बहिणींनी मैदा मळून केलेले होते मोदक. मैद्याचेही खूप छान मस्त असे वरचं कवर आहे ना मस्त असं आहे ना कुरकुरीत होतं आणि मधलं सारणची टेस्ट खूप छान लागते. त्यामध्ये ना वेलची पूडही टाकलेली होती आणि खसखसही टाकलेली होती. खूप छान मस्त असे ओले खोबऱ्याचे मोदक झालेले होते. खूप छान लागतात. दर चतुर्थीला असे वेगवेगळे मोदक केले ना छान वाटतात ना. हे बघा सारण बघा किती छान दिसतंय ना. इतका सुगंध दरवळत होता ना घरामध्ये की खालची म्हणजे घरामध्ये होते ना दीदीने ते बोलत होते की तुम्ही वरती काय केलं एवढे छान वास येतोय. आणि सगळ्यांनाच मोदकाचा प्रसाद दिला ना सगळ्यांनाच आवडला. खूप छान झाले होते. तर तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे तर तुम्हीही नक्की करून बघा. हे बघा मैद्याचे केलेले मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मळायचा आपल्या कणकेप्रमाणे आणि कणिकप्रमाणे मळायचा आणि त्यानंतर आपण जसे मोदक करतो त्याप्रमाणे मोदक करायचे. इकडे बहिणींचं मोदक करणं चालू होतं आणि थोडे करून ते तळतही होत्या. चला मोदक वगैरे झाल्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती वगैरे केली त्यांनी आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं. मस्त डाळ वगैरे केलेली होती उपवास सोडण्यासाठी. चला जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर सौरभ भाऊने मस्त केक आणला. तर आणि आपलं रात्रीचं बड्डे सेलिब्रेशन. तर आज माझा बड्डे आहे ना तर मग त्यांनी नाईट सेलिब्रेशन केलं छान मस्त आहे ना. आम्ही 12 वाजता मस्त रात्री केक वगैरे कटिंग केला आणि छान होता केक. काही जास्त म्हणजे खाल्ला नाही मी, नॉर्मल थोडासा, कारण बाळासाठी नाही चालणार ना त्यामुळे. आणि इकडे आपली सईला तर जास्त घाई होती. कधी केक कापणार आणि कधी खाणार असं होतं. लहान मुलांचं कसं असतं चॉकलेटवरचं म्हणजे केकवरचं चॉकलेट खाण्याची सगळ्याच लहान मुलांना घाई असते की केकवरचं कधी चॉकलेट खाऊ असं. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रियंका, हॅपी बर्थडे टू यू. तू घाल मम्माला आवडा. मम्माला थोडंसंच घाल मला, थोडंसं एवढं. त्याला रात्रीचं सेलिब्रेशन आहे, उद्या बर्थडे आहे. म्हणजे आता वाजलेच 12. बाळामुळे जागे असतो आम्ही. सैनी स्वतःच घेतलं खात बसली कारण बाळ जागा असतं पण बाळ आता झोपलेलं आहे. बाळासोबत पहिला बर्थडे आहे पण बाळ खूप सूम झोपलेलं होतं मग त्याला काही घेतलं नाही आम्ही.
आणि बहिणींसोबत भाऊन त्यांनी केक घेऊन आले, छान मस्त सेलिब्रेशन झालं, नाईट सेलिब्रेशन. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. झोप येते. विषय काय झाला तुम्हाला खाऊ घातलं. 12 वाजून गेले आता. 12 वाजून कॅन्डिडेट काढले. गेले. हात लावून सगळ्यांच्या अर्धवट झोपा झालेल्या आहे. ओके. साई सुद्धा जागी आहे आज बघा 12 वाजतो. खा आता. मला चला, त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि सर नाईट सेलिब्रेशन खूप छान झालं. आता बाळाचं कसं आहे, बाळ रात्रीचं थोडं जागरण करतं ना, म्हणजे बाळ कधीही उठतं, त्यामुळे आम्ही सगळेच जागे होतो. आणि आपली सई पण आहे ना खूप वेळ जागी असते, कारण दुपारी झोपते ती, त्यामुळे. चला तर आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असतील सबस्क्राईब करायला विसरून गेल्यात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना बाय.